मैत्रिणींनो, नमस्कार. आता उन्हाळा आहे, घरात गरमी, बाहेर गरमी, कुठेही गेलं तर गरमी, जेवणाला इंटरेस्ट नाही, चव नाही, जेवण करावं वाटत नाही. त्यामुळे आता भाज्या मिळत नाही किंवा उन्हामुळे भाज्यांना चवच नाही असा सूर घरोघरी ऐकायला मिळतो. तुम्हाला एकदम असं चटपटीत खाण्याची इच्छा होते, पण ते बाहेरचं नको आहे, तब्येत खराब होईल. मग आता तुम्हाला एक उन्हाळ्याची मी चटपटीत छान रेसिपी सांगते. वेळ पण लागणार नाही आणि पौष्टिक पण राहील आणि पोटाला पण चांगलं राहील असे गोळा भात आणि चिंचेचा फुनसू. आमच्याकडे फुनसू म्हणतात, कोणी त्याला चिंचेचा सार म्हणतात, कोणी चिंचेची कढी म्हणते, पण आम्ही तुम्हाला गोळा भात आणि चिंचेचा फुनसू अशी एक रेसिपी सांगते. आता आपण गोळा भातासाठी जे मिश्रण बनवतो, जनरली काय करतात ना, साहित्य सांगते. जनरली काय असते ना की गोळा भात म्हणजे खूप जास्त भूक नाही आहे किंवा संध्याकाळी झटपटीत होणारा पदार्थ तर बेसनाचाच केला जातो. तर त्याचं हे मी साहित्य वेगळं दळून आणते खास गोळा भातासाठी. मी स्वतः बनवलेलं आहे. ते हेल्दी आणि प्रोटीन युक्त आहे, कारण आपल्याला डाळींमधून भरपूर प्रकारे प्रोटीन मिळतं. गोळा भात आणि चिंचेचा फुनसू. मी गोळा भातासाठी गोळा बनवण्याचे जे साहित्य आहे, शाकाहारी लोकांसाठी हेल्दी आणि प्रोटीननी युक्त असं आपण त्याच्याकडे बघू शकतो. कारण कसं असते ना की प्रोटीन डाळींमधून भरपूर आपल्याला मिळतं, वेगवेगळ्या डाळींमधून, कडधान्यांमधून. त्याच्यामुळे मी हे दळून आणते. 3 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी हिरवे मूग, 1 वाटी मटकी आणि 1 वाटी तूर डाळ. कारण चना डाळ ही कधी कधी पचायला जड होऊ शकते. हे सर्व साहित्य जसं आपण बुंदीचं आणतो ना, तसं रवाळ आणून ठेवायचं. मग आपण हे साहित्यानं 1 तास आधी भिजवून घ्यायचं. त्यामध्ये तिखट, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, सांबार, हिरवी मिरची, गोडलिंबाचा 2-3 पानं, हळद आणि बारीक चिरलेला कांदा हे सर्व टाकून 1 तास आधी भिजवून ठेवायचं. म्हणजे काय आहे ना, ते रवाळ असल्यामुळे भिजवून ठेवलं तर मग ते लवकर शिजतं. त्यानंतर एका कुकरमध्ये भात ठेवायचा शिजायला. झाकण लावायचं नाही, कारण आपल्याला त्याला थोडंसं उकळायला लागल्यानंतर हे गोळे टाकायचे, त्याच्यामुळे झाकण नाही लावायचं. जेव्हा भाताला उकळी येते त्यावेळेला याचे छोटे छोटे गोळे करून भातामध्ये ठेवायचे व थोड्या वेळाने थोडंसं 5-1 मिनिटांनी झाकण लावून 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आपण आता चिंचेच्या फुनसूकडे वळू. आपल्याला 1 वाटी चिंच कुकरमधल्या गोळा भाताला चांगली दणदणीत वाफ येऊ द्यायची आणि तोपर्यंत आपण आता चिंचेच्या फुनसूकडे वळू. यासाठी लागणारं साहित्य, आपल्याला 1 वाटी चिंच 1 तास आधी भिजवून ठेवायची, म्हणजे ती जास्त मुरली आपल्याला त्याच्यातून कोळ काढायला त्रास होणार नाही. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याचा पूर्णपणे गर काढून घ्यायचा आणि जेवढं जमेल तेवढं पूर्ण, जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत गर काढायचा. नंतर एका भांड्यामध्ये, एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये फोडणी करायची. मिरची, लसूण, गोडलिंबाचे 2-3 पानं, मोहरी, अर्धा कांदा घ्यायचा, तो बारीक चिरून घ्यायचा, चमचाभर जिरेपूड टाकायचं आणि त्यानंतर त्याला छान थोडंसं लालसर होऊ द्यायचं कांद्याला. त्यानंतर आपण काढलेला चिंचेचा कोळ टाकायचा आणि भरपूर पाणी टाकायचं, कारण हे जे फुनसू असतं ना, हे पातळ असते, एकदम पातळ असते. आणि उकळायला लागलं की त्यामध्ये 2 वाटी गूळ टाकायचा, कारण प्रत्येकाला, कोणाला आंबट लागतं, कोणाला गोड लागतं, त्यामुळे चवीप्रमाणे गूळ टाकायचा. म्हणजे आंबटही नाही झालं पाहिजे, खूप गोडही नाही झालं पाहिजे. आणि त्याला चांगलं उकळू द्यायचं. चवीप्रमाणे मीठ आणि तिखट टाकायचं थोडंसं आणि चव बघायची. मला असं वाटते की चव बघितल्याशिवाय तो पदार्थ आपल्याला जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत बंद नाही करायचा गॅस. त्याच्यामुळे काय होतं, तो बेस्ट आणि चांगला बनतो. तुमच्या कुटुंबामध्ये किती आंबट लागतं, किती गोड लागतं किंवा तिखट कितपत तुम्हाला चालतं, त्यानुसार चव घ्यायची आणि त्याच्यात बदल करायची आणि शेवटी सांबार टाकून गॅस बंद करायचा. तोपर्यंत आपला कुकर आता थंड झालाय. कधी कधी काय होतं ना, आपण जेव्हा वाढतो गोळा भाताचे गोळे आणि भात, तर गोळे कमी होऊन जातात आणि भात जास्त होतो, त्याच्यामुळे तो शिल्लक राहतो. म्हणून या भातामध्ये सर्व आपण जे टाकलेले गोळे आहे ना, ते सगळे फोडायचे, ते सगळं मिश्रण एकसारखं करायचं. त्याच्यामुळे ते सगळ्या भाताला गोळ्यांचा मसाला तो लागून जातो सगळा. त्यानंतर आणि फिक्का भात आणि मसालेदार गोळे याचं अलग एकत्र कॉम्बिनेशन सारखं होऊन जाते सगळं आणि ते खायला पण सारखा लागतो, चांगला लागतो, एकदम चवदार. तुम्ही तसा गोळा भात खाल्ला, आता असा करून बघा एकदा. त्यानंतर एका कढईमध्ये लांब चिरलेला कांदा, मोहरी, कढीपत्त्याची पानं आणि लाल मिरची, थोडा हिंग आणि हळद आणि मीठ टाकून कांदा चांगला परतून घ्यायचा लालसर आणि त्यामध्ये हे भाताचं साहित्य, पूर्ण सारण टाकायचे आणि चांगलं फिरवून वाफ येऊ द्यायचे. कधी कधी काय होते, ते गोळ्या ना
असं वाटतं आपल्याला की बा शिजला असेल की नाही. या प्रकारामुळे त्याचं चांगली वाफ काढली आपण की त्याला सगळीकडे शिजून पण जातात, सगळीकडे त्याचा मसाला पण लागतो आणि त्याची पण एकदा चव घेऊन बघायची. आपल्याला कितपत तिखट पाहिजे, कमी असेल तर थोडं टाकायचं, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. चव घेऊन बघायची आणि सर्व ठीक असेल तर सांबार टाकून गॅस बंद करायचा. एकदम खाण्याला चांगला, पोटाला चांगला आणि जिभेलाही चांगला मेनू तयार. मग सुटलं की नाही पोट तोंडाला पाणी. नक्की करून बघा गोळा भात आणि चिंचेचा फुनसू. मैत्रिणींनो, यानंतरची माझी दुसरी रेसिपी आहे कढी गोळे. कारण काय आहे ना, इतकी गरमी असते आणि प्रत्येक स्त्रीलाच माहित असते की स्वयंपाकघरात गेल्यानंतर समोर जावं लागतं. तिथे गॅसची गरमी आणि उन्हाची गरमी, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत राहतं की इथून मी पटपट झटपट करेल आणि कधी बाहेर निघेल. आणि आता कसं तेलकट पण नको आहे, तब्येती पण चांगल्या राहिल्या पाहिजे, आंबट चिंबट खायला खूप छान वाटतं, तोंडालाही थोडी चव येते. मग त्यावेळेला मी तुम्हाला छानशी एक रेसिपी सांगते. तुम्हाला पोटही भरेल, तेलकट पण होणार नाही आणि जिभेलाही आवडेल अशी माझी नंतरची रेसिपी आहे कढी गोळे. स्वयंपाकघरात जास्त वेळ न घेणारी अशी रेसिपी, झटपट होणारी तुम्हाला मी आता नंतरची रेसिपी कढी गोळे. माझं माहेर यवतमाळचं माहेर, सासर चंद्रपूर. त्याच्यामुळे चंद्रपूरकडे तसं झणझणीत पाहिजे असते सगळं आणि तिकडे यवतमाळकडे वराडामध्ये सगळं सात्विक पण चांगलं असं चवदार चटपटीतच असते तिथे पण सगळं. त्याच्यामुळे याचा मेळ साधून मी हा तुम्हाला पदार्थ सांगते. तर ह्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागेल साधारणपणे 2 वाट्या तुरीच्या डाळीचे 4-5 लोकांना पुरतात. तुरीची डाळ 4 ते 5 तास भिजत घालायची आणि त्याच्यानंतर तिला उलथून ठेवायची. म्हणजे पाणी नाही राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये जास्त. तिला उलटून ठेवायची 6 तासानंतर. आणि विचार करतो म्हटलं उन्हाळ्यामधलं दही खूप आंबट असतं आणि कढी गोळ्यासाठी आंबटच दही पाहिजे. तर त्याच्यामुळे तुम्ही जशी नेहमी कढी करता तशीच करायची. आंबट कढी लागते ह्याला. तर आपण कढी करतो तसंच फोडणी वगैरे टाकून, जसं आपण कढीला तुपाची फोडणी घालू, लसूण जिरं गोडलिंबाचा पाला सगळं टाकून त्याला उकळी येऊ द्यायची, ती उकळतच ठेवायची. आणि मी तुम्हाला गोळ्याचे साहित्य सांगते. गोळ्यामध्ये ते उलटून ठेवलेली जी डाळ असते ना ती बारीक करायची, पण त्याच्यात पाणी कमी पाहिजे कारण तुमचा तो गोळा बनणार नाही तर. आणि त्या गोळ्याच्या मध्ये जे साहित्य आहे त्यामध्ये गोडलिंबाचा पाला, तिखट, मीठ, लसूण जिऱ्याची पेस्ट आणि हळद हे सगळं मिक्स करायचं. बारीक चिरलेला कांदा त्याच्यात पण टाकायचा आणि सगळ्याचे छान छोटे छोटे गोळे करायचे. तुम्हाला जर असं वाटेल की हे गोळे कढीत टाकल्यानंतर फुटेल तर तुम्ही असं पण करू शकता की ते गोळे वाफवून घ्यायचे. म्हणजे काय आहे ना, याचं जसे तुम्हाला सराव होईल तसं तुमचे फुटणार नाही. पण जसं तुम्ही आता पहिल्यांदा जर करत असेल तर ते गोळे छान चाळणीवर ठेवून वाफवून घ्यायचे. चांगले आपल्या लक्षात येते कसे वाफवायचे आणि ते वाफवलेले गोळे कढीत टाकायचे आणि त्याला छान 10-15 मिनिटं उकळू द्यायचं. काय होतं ना, त्या गोळ्यातला सगळा कस त्या कढीमध्ये उतरतो आणि ती कढी घट्ट येते. आणि ती घट्ट आलेली कढी त्याच्यात उतरलेली इतकी सुंदर लागते आणि त्रास पण नाही. तुम्ही हे भातासोबत खाऊ शकता. आमच्या वराड्यामध्ये भाकरी, ठेचा, कढी गोळे आणि त्याच्यात बरेचदा फोडणीचं तेल वगैरे घेतात जेवताना. तर त्याच्यामुळे तुम्हाला अगदी सुटसुटीत, चटपटीत आणि आवडणारी, लहान मुलांपासून सगळे आवडीने खातील आणि पोटाला पण तुरीची डाळ असल्यामुळे तुम्हाला ती जड नाही होत पचायला. तर नक्की करून बघा मैत्रिणींनो. अशी तब्येतीसाठी, कारण तुरीची डाळ आपण रोज खातो ना, त्याच्यामुळे आपल्याला ती पचायला कधीच जड नाही राहणार. आणि अशी तब्येतीसाठी हलकी, तेल नाही, तेलकट नाही, तिखट पण नसते. कारण हिरवी मिरची वगैरे आपण टाकून ते गोळे केलेले असतात त्याच्यामुळे त्याच्यातला तिखटपणा बेताचाच असतो. तर खूप तिखट पण नाही, लहान मुलं पण आवडीने खाऊ शकतात. तर तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो, तुम्हाला पण खूप आवडेल कढी गोळे.